विनंती आहे पण प्रत्येकासाठी आहे. जेवण सुरू झालेलं आहे. मान्यवर खेळाडू प्रेक्षक लहान थोर आयोजक सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आयोजक कमिटीच्या वतीने केलेली आहे आणि या स्पर्धेचं जेवण सुरू देखील झालेलं आहे. ज्यांना कोणा जेवण करायचे असेल त्या सर्व मान्यवरांना विनंती करू सर्वांनी जेवण करू घ्या. तर इथे आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये सामन्याला मैदानाची सुरुवात होती. पोलादी निर्धार आमचा अश्रुबळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयात आमच्या वज्राहून बळवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयाचा कोणारी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. दुपारच्या सत्रातील तिसरा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन सामने आपण साखळी फेरीतील मैदानामध्ये पाहिले गेले. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली गेली. सामना देखील तुम्ही मैदानामध्ये पाहिलाय. आता मैदानाच्या आतमध्ये सामना देखील रंगताना पाहायला मिळतोय. या अगोदर आपण पाहिलं राजस्थान विरुद्ध महाराष्ट्र सामना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र मैदानामध्ये पाहायला मिळाला. तर हा सामना मैदानामध्ये आहे पुणे विरुद्ध पुणे हा सामना मैदानामध्ये आहे. महाराष्ट्रातील दोन्ही ताकदवान संघ आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन्ही मातब्बर संघ आहेत, एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला अजितभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन नियाजी 11 पुणे, तर एका बाजूला आपण मैदानामध्ये पाहतोय मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे. हे दोन संघ मैदानात आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजेकरांच्या वतीने केलं गेलं बहरदार आयोजन आणि नियोजन. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, एक देदीप्यमान सोहळा जो आपण मैदानात पाहतोय. क्रिकेटचा कुंभमेळा भरघोस वातावरणामध्ये ती पार पडत असणारी क्रिकेटची स्पर्धा जिच्यामध्ये भरघोस पारितोषिक आहेत. 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी तुम्ही पाहताय तब्बल 1,00,000 रुपयांचं पारितोषिक, तृतीय क्रमांकासाठी 75,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 50,000 रुपये या पारितोषिकांची क्रिकेटची स्पर्धा जी मैदानावरती आहे. सामन्याला मैदानाची सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहतोय अजितभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन नियाजी 11 पुणे संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. आकाश काळे छोटा पॅक बडा धमाका, तर नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहताय. हे बघ कॅमेरामन साठी पाण्याची व्यवस्था करायची. कुठेतरी स्वयंसेवकांना आम्ही विनंती करतो की आपल्या सगळ्या कॅमेरामॅन साठी पाणी घेऊन जा. ओव्हर टू उत्तम सावंत. तर नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहता अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडेला टेनिस बॉल क्रिकेटमधील असणारं एक जुनं जाणतं नाव, एक लिजेंड खेळाडू, वयाची 40वी देखील पार केली तरी आज तक टेनिस क्रिकेटची सेवा करतोय. यावेळेस पहिला चेंडू आकाश काळेसाठी, इथे मात्र डॉट बॉल. निर्धार चेंडू मैदानात आलाय. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजच्या मार्कोते आपण पाहतोय नाझीम गुल्ली, नाझीम आहे सॉरी माफ करा, पहिले षटक मैदानात ती नाझीमकडनं पाहतोय. असं मला वाटतं नाझीम गुल्ली देखील तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. पहिला चेंडू नाझीमचा होता, डॉट बॉल मैदानात आहे. षटक क्रमांक पहिला मैदानात घेऊन आलाय. मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे या संघाकडनं पहिलं षटक, तर ऑन स्ट्राईक फलंदाज आकाश काळे. यावेळी चेंडू सुरेख होता. डीप फाईन लेग मध्ये चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सेल टिपला गेलाय. पहिला फलंदाज बाद आकाश काळेच्या रूपानं नियाजी 11 पुणे अर्थात अजितभाऊ येळवंडे संघाला मोठा धक्का, पहिला फलंदाज बाद. तर न्यू बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ते किरण बेरड मैदानावरती आहे. फलंदाज देखील आपण पाहतो मैदानावरती बाद झालाय. आकाश काळेच्या रूपानं खूप मोठा धक्का संघाला मैदानावरती दिलाय. खूप मोठा हादरा इथं मात्र मैदानावरती जो की दिला गेलाय. सामना मैदानाच्या आतमध्ये खूप रोमहर्षक, खूप रंगतदार होईल यात मात्र शंका नाही. का दोन्ही संघ पुणे जिल्ह्यातील आहेत आणि दोन्ही संघामध्ये खेळणारे खेळाडू जर तुम्ही पाहायला गेला, अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा आहे, जुन्नर तालुक्यातून खेळाडू आहेत, आंबेगाव तालुक्यातील खेळाडू आहेत. त्यामुळे इथं प्रत्येकाचे कमकुवत दुवे एकमेकांना माहिती आहेत. त्यामुळे सामना खूप रंगेल, खूप रोमहर्षक होईल यात मात्र शंका नाही. एका बाजूला पारनेर एक्सप्रेसचा तोफखाना आहे, एका बाजूला जुन्नर एक्सप्रेसचा तोफखाना आहे.
सामना मैदानावरती आहे. एका बाजूला मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे, तर एका बाजूला अजित भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नियाजी 11 पुणे. आता नियाजी 11 पुणे म्हटलं तर पुणेकरांना हे नाव काय अनोळखी नाही, हे परिचयाच आहे. विजेतेपद आणि उपविजेतेपद सातत्यानं गवसणी घालणारा हा संघ आहे. अविनाश रामगोडेसाठी चेंडू आपण पाहतो. नाझीमचा अतिशय सुरेख होता, अफलातून होता, तिथे मात्र डॉट बॉल आहे. अविनाश रामगोडेला देखील त्यांना मैदानावरती उभं करून ठेवलंय. एक डॉट बॉल मैदानावरती टाकला गेलाय. 0 धावसंख्येवरती आपण पाहतोय संघाचा पहिला फलंदाज बाद झालाय. संघाचा अकाउंट खातं देखील खुललं नाही. शून्यातून इथं धावसंख्या मात्र बनवायला लागेल. यावेळी चेंडू पुन्हा एकदा पहा, अविनाश रामगुडेला बीट करतोय. स्लोअर वन, एक गती परिवर्तन करून टाकला गेला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वेगामध्ये थोडासा बदल केला तो. नाझीमच्या गोलंदाजीचं कौतुक करायला लागेल. सकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली होती आपण पाहायला गेलं. राजेश सोरटेनं या अशा प्रकारचा मारा केला होता. आज आपण पाहतो इथं नाझीमच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी होते आणि भन्नाट कामगिरी पाहायला मिळते. यावेळी चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन, धीम्या गतीने टाकला जातोय. अविनाश रामगुडे, पप्पू रामगुडेला लागोपाठचे 3 चेंडू डॉट बॉल. अविनाश रामगुडेला इथं रोखून ठेवले, त्याला थांबून ठेवले, त्याला मैदानावरती उभं करून ठेवले गेले. पप्पू रामगुडेच्या पायामध्ये जणू काय वेड्या ठोकल्यात, साखळदंड ठोकलाय. अशा प्रकारची गोलंदाजी नाझीम इथं पेश करतोय. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव नाही. 5च्या 5ही चेंडू मैदानावरती निर्धाव आहेत. काय गोलंदाजी पेश करतोय, नाझीमचं कौतुक करायला लागेल. आज या मैदानावरती या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकलं जाईल का, यासमोर प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाचं उत्तर देखील तुम्हाला या चेंडू नंतर पाहायला मिळेल. नाझीमचा चेंडू आहे अविनाश रामगुडेसाठी. यावेळेस पप्पू रामगुडे जास्त वेळ शांत राहणार नाही. बॉल फेकून दिला, डीप फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स पप्पू रामगुडे, ब्रँडेड चौकार, 4 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्याचं होतं शिवागमध्ये केलं होतंय, म्हणजे राहुल दादा कोळपे देखील उपस्थित झालेत. तसेच त्यांच्यासमोर असणारे आमचे विशाल मोहरे आणि त्याच्यासमोर असणारे त्यांचा मित्रपरिवार, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे स्वागत. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खूप रंगामध्ये आहे. रंग तर उधळले गेलेत, रंग तर बरसले गेलेत. या अगोदर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटची आख्यायिका, ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, कृष्णा सातपुतेने या मैदानात अर्धशतक ठोकलं गेलं. भरपूर बक्षिसांची खैरात पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला. इथे सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. एका बाजूला अविनाश रामगुडे आहे, एका बाजूला ऋषिकेश जोरे आहे. तुम्ही जर पाहायला गेलं संघाचा विचार केला गेला, ऋषिकेश जोरी संघाचे ओनर आहेत, संघाचे संघ मालक आहेत, संघाचे संघ नायक आहेत. राजू पाटीलचा समावेश आहे, नाझीम आहे, अमोल घोडेकर आहे, अच्छू बेपारी आहे, हमीद सय्यद आहे, वसीम आहे, भरत कर्डिल आहे, जहीर खान, तर इम्रान, सुरेश क्षीरसागर या खेळाडूंचा समावेश नक्की संघामध्ये आहे. दादा गायकवाड देखील संघामध्ये आहेत. आज चांगली ताकद जी का मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेत ऋषिकेश जोरे. बरेच वर्ष तुम्ही पाहायला गेलं टेनिस क्रिकेटची सेवा करताय. मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे हे नाव या पुण्याला काही नवीन नाही का, या नावानं बरेचशी विजेतेपदं उपविजेतेपदं पटकावली आहेत. त्यामुळे आज सामना देखील खूप महत्त्वाचा असेल. एका बाजूला अजितभाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ आपण मैदानावरती पाहतोय, अर्थात नियाजी 11 पुणे. या स्पर्धेच्या निमित्तानं अंकुश अण्णा दाभाडे देखील उपस्थित झालेत. तसेच आमचे हिरमन दादा दाभाडे देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. अभि लष्कर देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय किरण बेरेडच्या बॅटमधून खेळला जातोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एका धावाने धावफलकोती वाढ होते. स्कोरकार्डवरती धावा देखील आपण पाहतोय. 5 धावा धावफलकोती बनवल्या गेल्यात. पाच धावा धावफलकोती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भरत कर्डिले,
जुन्नर तालुक्यातील असणारा हा एक वेगवान गोलंदाज आहे. तेज तरार तिकड मारा करण्यासाठी परिचित आहे. ऋषिकेश जोरे यांचे कौतुक करायला लागेल. सातत्यानं आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील खेळाडूंवरती खूप मोठा विश्वास तो दर्शवला जातो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल अज्जू बेपारी, आकिब बेपारी, हमीद सय्यद असेल, सुमित भंडारे असेल. मला वाटतं सुमित भंडारची कमी आहे, पण भरत कर्डिले संघामध्ये आहे, नाझिम आहे. या गोलंदाजाचा वापर आज केला जाईल. झहीरभाई खान देखील संघामध्ये आहेत. आज गोलंदाजांचा तोफखाना आहे, पण समोरच्या बाजूला आव्हान खूप कडवं आहे. नियाजी 11 पुणे अर्थात अजितभाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. किरण बेरेड ऑन स्ट्राईकवरती आहे. किरण बेरेडच्या बॅटमधून आपण कित्येक वेळा धावा पाहिल्यात. आज जबाबदारी आहे तिसऱ्या विकेटसाठी जी काय भागीदारी केली जाईल. यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळतो थर्ड पोझिशनला मैदानाच्या आतमध्ये किरण बेरेडला का समावेश केला गेलाय, त्यासाठी त्याला मैदानामध्ये खेळावं लागेल. धावा जरूर त्याला त्याच्या बॅटमधून बनवावं लागेल. का समोरच्या बाजूला गोलंदाजांनी अक्षरशः संघाला रोखून ठेवले, थांबून ठेवले. धावांपासून इथं मैदानावरती वंचित ठेवले गेले. सिमेंटच्या खेळपट्टीवरती टेनेकचे चेंडू आहेत. कृष्णा सातपुते यांनी सांगितलं इथं बाउंड्री लाईन जवळ आहेत, इथं चौकार षटकार खेळायला मजा आहे, मी प्रेक्षकांना आनंदित करेल. इथं आज पाव्या किरण बेरेड. यावेळी चेंडू मात्र फटका सुरे काय चेंडूला खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथं येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा. हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. धन्यवाद डीजे. एक चौकार मैदानात खेळला गेला. किरण बेरेडच्या बॅटमधून आपण पाहते धावा बनायला सुरुवात होतीये. धावसंख्या देखील दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. स्कोर काढत त्याने धावपलकोती 10 धावाच्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्या. स्वामी शेठ भागवत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित झालाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आभारी आहोत. तर जाऊयात मॅचमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला अजितभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन संघ मैदानात आपण पाहतोय फलंदाजी करतोय. यावेळेस किरण बेरेडच्या बॅटमधून फटका सुरेख आहे. चेंडूला फक्त टॅप केले. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट समालोचन कक्षामध्ये. चौकार. 4 धावा. हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. किरण बेरेडच्या बॅटमधून तुम्ही पाहिला असेल ऑफसाईडला अशा प्रकारचे फटके खूप नेत्रदीपक खेळतो. प्रेक्षकांना तो मात्र मनमुराद आनंद देतो. त्याच्या बॅटमधून बॅटच्या भातातून चौकार खेळतोय. यावेळी चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बिग अपील केले जाते, लाऊड अपील जरूर होतंय. इथं मात्र पंच कळवत आहेत. आपल्या निर्णयावरती ठाम आहेत, तटस्थ आहेत. निर्णय मात्र फेटाळला जातोय. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. षटक क्रमांक संपला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकोती धावा देखील बनवल्या जात आहेत. 14 धावा धावपलकोती आहेत. एक फलंदाज बाद झालाय आकाश काळेच्या रूपानं. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसभरातील चालू असणारा तिसरा सामना मैदानात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकोती आहेत. पॉवर प्ले मध्ये अतिशय कमी धावा जरूर खर्च करताना पाहायला मिळतोय मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे. पण अविनाश रामगुडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या संघाचा डाव जो मात्र सांभाळला जाईल. एका बाजूला तो आपली धुरा सांभाळतो, एका बाजूला चिटकून उभा राहतो, एका बाजूला संघाची बरीचशी जबाबदारी. तुम्ही जर पाहिला असेल संघाची जिम्मेदारी तो आपल्या खांद्यावरती घेतो आणि संघाचा डाव तो मैदानावरती सांभाळताना पाहायला मिळतो. आज मैदानावरती पाहायचंय आकाश काळे बाद झाल्यानंतर अविनाश रामगुडे, किरण बेरेड ही जोडी किती धावांची भागीदारी या मैदानावरती करताना पाहायला मिळते. गोलंदाज नाझिम. यावेळेस अविनाश रामगुडे सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. उद्योजक आप्पा पाडेकर यांच्या वतीनं पारितोषिक येते. अविनाश रामगुडेंना जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे पप्पू रामगुडेसाठी. अविनाश रामगुडेला तुम्ही पाहताय खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, हवेली, मुलशी, पुणे जिल्ह्यातील असा एकही तालुका नाही जिथं अविनाश रामगुडेचं नाव नाही. यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळतो. उसळी घेणारा चेंडू होता. बॉल थोडासा राईट झाला.
बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल मैदानात येतोय. स्कोर कार्ड धावपलकोती 20 धावा आहे. षटक क्रमांक 3 मैदानात आहे. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकोती आहेत. अजितभाई येवंडे नियाजी 11 पुणे संघाचा स्कोर कार्ड होती. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. पप्पू रामगुडे ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू मात्र खेळला जातोय. धाव घेण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न मात्र केला जात नाही. कॉल मिस अंडरस्टँडिंग. किरण बेरड इथे पहा बालंबाल बचावला गेलाय. मैदानावरती पहा जरूर कॉल होता. किरण बेरडचा धाव घेण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला अविनाश रामगुडेने त्याला नकार कळवला की नको म्हटला. त्यानंतर पुन्हा एकदा अविनाश रामगुडेने कॉल केला. किरण बेरड निम्म्या क्रीजच्या अगदी पुढे आला होता. तिथून त्याला पाठीमागं जाणं खूप जोखमीचं होतं, पण तो मात्र पोहोचलाय. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहे. कुठल्या प्रकारची धाव पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड स्थिर आहे. नाझीम यावेळेस अविनाश रामगुडे सेट ऑन फायर. डीप मिड विकेट चढ करतून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार. षटकार. अविनाश रामगुडेसाठी पारितोषिक येते संघ मालकांच्या वतीनं. येळवंडे इंडस्ट्रीजचे ओनर आहेत अजितभाई येळवंडे. अविनाश रामगुडे यांच्यासाठी पारितोषिक आहे संघ मालकांच्या वतीनं. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये आणि जर अर्धशतक ठोकलं तरी देखील 1000 रुपये. संघ मालकांच्या वतीनं अविनाश रामगुडेवरती भरभरून प्रेम केलं जाते. पप्पू रामगडची बॅट देखील आता इथं तळपताना पाहायला मिळते. सुरुवातीला खूप थंडावली होती, आता तळपते, धावा बनवते, धावांचा पाऊस वाढवलाय. यावेळेस अविनाश रामगुडे मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाला, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. दणदणीत खणखणीत तोफेचा गोळा हा येतोय षटकार. आपल्या टप्प्यात आले की पहा मैदानाती काय करायचं हे ठरलं की कसं करायचं याचा मार्ग सापडतो आणि अविनाश रामगुडे यामध्ये खूप माहिर आहे. धावपल कोदी स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय बनवले जात आहेत. 32 धावा धावपल कोदी आहे. इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. तिसऱ्या अंपायरकडे आपण जाऊयात. तिसरे पंच आपण पाहतोय पुणेचिला भूषण अंबर साठी सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. रिव्ह्यूचं मैदानाती घेतलं गेलाय. टेक्नॉलॉजीचा वापर आपण जरूर करणार आहोत. टेक्नॉलॉजी जी काय वापरली जाते tenniscricket.in माध्यमातून 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण करतोय. इथे फक्त रिव्ह्यू तुम्ही जर पाहायला गेलं, चेंडू जर फेकला असेल तर त्यासाठी आहे. तर आपण पाहतोय चेंडूचं मैदान पाहायला मिळतोय. थ्रो गोलंदाजी नाही असं तिसऱ्या पंचांनी आम्हाला इथे कळवलं गेलंय. त्यामुळे रिव्ह्यू अनसक्सेसफुल मात्र ठरतोय. अजितभाई येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नियाची 11 पुणे संघाकडनं एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. तो जर सक्सेसफुल ठरला तर तुम्ही पुन्हा एकदा घेऊ शकता, पण तो जर अनसक्सेसफुल ठरला तर तो तिथेच संपतोय. यावेळी चेंडू मात्र खेळला. पप्पू रामगडच्या बॅटमधून चेंडू पाहायला मिळतो. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल अडवलं जाईल. एक धाव घेतली गेली. किरण बेरडचा जरूर प्रयत्न केला जातोय, पण फेकी खूप सुरेख आहे. थेट आपण पाहतोय यष्टिरक्षक ऋषिकेश जोरे यांच्या हातामध्ये एक धाव येईल. षटक क्रमांक देखील इथे मात्र संपलं जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोदी आणि स्कोर कार्ड धावा आहेत. 11च्या सरासरीनं 1 गडी बाद 33 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावपल कोदी आहेत. 11चा करंट रन रेट मैदान ते राखला गेलाय. या मैदानात आपण पाहायला गेलं 80-85 धावा देखील बनवल्या जात आहेत. 109 धावांचा पाठलाग करत असताना काल देखील खूप चुरस रंगली होती. खूप रोमांचक सामना झाला. त्यामुळे इथं विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या आतापर्यंत उभी राहू शकली नाही. त्यामुळे किती धावा बनवल्या जातील, किती टार्गेट दिलं जाईल, कशा प्रकारे रणनीती अविनाश रामगुडे किरण बेरड या जोडीची असेल. पार्टनरशिप तर होताना पाहायला मिळते. छोटी कानी भागीदारी मैदानात आहे. 33 धावांची पार्टनरशिप, 33 धावांची भागीदारी किरण बेरड अविनाश रामगुडे इथं मात्र साकारताना पाहायला मिळतोय.
त्याला मात्र मैदानात बाद केले गेले। नवीन फलंदाज मैदानात येते ओमकार पोकळे नॉन स्ट्राईक, किरण बेरड ऑन स्ट्राईक। सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये साखळी फेरीतील तिसरा सामना मैदानात आहे। दुपारचं सत्र आहे, प्रेक्षकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था आहे। महानगाव निगोजेकरांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे। प्रेक्षकांसाठी गॅलरी आहेत, खेळाडूंसाठी डगआउट आहेत, प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी 5ही दिवस ही जेवणाची व्यवस्था आहे। भोजन व्यवस्था जी काय केली गेली आहे। झहीरबाई खान पुन्हा एकदा यावेळी चेंडू मात्र खेळला, किरण बेरडच्या बॅटमधून शॉर्ट टाइम फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल हाऊसफुल हा येतो षटकार। आम्ही कार्यक्रम करतोय। छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार। अजितभाई येळवंडे संघ मालकांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार। किरण बेरडला 1000 रुपये, ओमकार पोकळेने देखील लागोपाठचे 3 षटकार खेळले तर संघ मालकांच्या वतीने 1000 रुपये। येळवंडे इंडस्ट्रीचे ओनर आहेत अजितभाई येळवंडे साहेबांच्या वतीने पारितोषिक लावले गेले। किरण बेरड ऑन स्ट्राईक, एक तर खेळला, अजून 2 खेळायचे। झहीरबाई खान यावेळी चेंडू मात्र फुललेंचा होता, ओरपी चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय। चेंडू पूर्णपणे टॅप केलाय, खोदून काढला गेलाय। एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल, एका धावाने वाढ होती, स्कोर काढते आणि धावफलकोती षटक क्रमांक 4 मैदानात असताना धावफलकोती धावा बनवल्या जातात। 40 धावा धावफलकोती बनवल्या गेल्या। चौथं षटक मैदानात आहे, 6 षटकांचा सामना मैदानात जो की पाहायला मिळतोय। क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा जो आहे आम्हा सर्वांच्या आवडीचा, ज्याचा छंद तुम्ही आम्ही सर्वांनी जोपासलाय तो खेळ आहे मित्रांनो क्रिकेटचा। अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ क्रिकेटचा आहे। झहीर खान समोर ओमकार पोकळे यावेळी चेंडू मात्र खेळलाय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक दूरवरती बंदुकीतून सुटावी गोळी, चेंडू सीमारेषा पार हा येतोय चौकार। 4 धावा। हा मारला चौका मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका। हा मैदानाती ओमकार पोकळे खूप आक्रमक आहे, खूप विध्वंसक आहे, खूप धडाकेबाज आहे। आल्याला त्यानं चौकार खेळलाय। यावेळेस फुललेंचा उर्पी चेंडू होता, सरळ बॅटनं समोरच्या बाजूला खेळला गेलाय। मिडोनच्या डोक्यावरतून लॉंगरला चेंडू पाहायला मिळतोय। अच्यू बेपारी तिथं तैनात आहे। एक धाव मैदानात येईल, एका धाव्याने वाढ होईल, धावफलकोती स्कोर काढती। षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानात असताना धावफलकोती धावा देखील बनवले गेल्यात। 45 धावा धावफलकोती आहेत, 45 रन स्कोर काढती। षटक क्रमांक 4 मैदानात आहे, 45 धावा धावफलकोती बनवल्या गेल्या। झहीर खान गोलंदाजीच्या मार्क होते आहे। किरण बेरड ओमकार पोकळे या षटकामध्ये आपण पाहिले गेले 1 षटकार 1 चौकार आलाय, 2 सिंगल देखील आल्यात। आतापर्यंत 12 धावा इथं मात्र खर्च केले गेल्यात, पण अविनाश रामगुडे सारखा एक मोठा मोहरा झहीर खान यांनी मात्र टिपलाय। यावेळेस किरण बेरड चेंडू तर उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय दणदणीत खणखणीत बंगाली रसगुल्ला षटकार। छावा या मिळाल्या 6 धावा मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार। धन्यवाद डीजे। सन्मान्य अभिलाष कड उर्फ पप्पू मल्लिक यांचे देखील शुभागमन झाले। धनंजय शेठ मुंगसे, विशाल शेठ बांगर, दिनेश शेठ भोर, स्वामी भागवत संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। खरावाडी नगरीचे उद्योजक युवा नेते ऋत्विक शेठ खराबी यांचं देखील शुभागमन होतंय, मनपूर्वक स्वागत आहे। हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अजितभाई येळवंडे संघ मालकांच्या वतीने ओमकार पोकळे लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये, किरण बेराड लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये। संघ मालकांच्या वतीने बक्षिसांची खैरात आहे। खेळाडूंनी फक्त इथं खेळ दाखवायचा, इथं चौकार षटकार खेळायचे, इथं तुम्हाला बक्षिसांचा पाऊस आहे, इथं पैशांची खर्चद आहे, इथं पैशांची लयलूट आहे। सन्माननीय रवी कदम साहेबांच्या वतीने देखील पारितोषिक येते। लागोपाठचे 3 षटकार ओमकार पोकळेने जर खेळले गेले तर 1000 रुपये, किरण बेरडने जरी खेळले गेले तरी 1000 रुपये। नियाजी 11 पुणे अर्थात जो संघ मैदानावरती आहे अजितभाई येळवंडे यांच्या मालकीच्या या संघातील कोणत्याही खेळाडूंना लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांच्या वतीनं।
महिंद्रा युनियनचे अध्यक्ष आप्पा पाडेकर यांच्या वतीनं पारितोषिक आहे खास ओमकार पोकळेसाठी लागोपाठचे 3 षटकार खेळा 1000 रुपये. ओमकार पोकळेच्या लागोपाठच्या 3 षटकारांची किंमत आहे 3000 रुपये. पण इथं खेळावं लागते. क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. ओमकार पोकळे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वरती किरण बेरड, गोलंदाजच्या मार्कवरती राजू पाटे, मॅन फ्रॉम नारंगाव, जुन्नरची असणारी खूप मोठी ताकद. फुलेलेंचा ओव्हर पिच होता. ओमकार पोकळेच्या बॅटमधून सरळ खेळलाय. कार्पेटच्या साह्याने एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. समोर अच्चू बेपर आहे. प्रयत्न कोणताच पाहायला मिळत नाही का. अच्चू बेपरची ताकद खूप मोठी आहे. अच्चू बेपारी युनिक स्पोर्ट्स परांडाचा ब्रँड अँबॅसेडर आहे. जुन्नर बेल्लाला त्याचं एक स्पोर्ट्स शॉप देखील आहे. या अच्चू पेपरला आपण मैदानावरती पाहतोय. जुन्नर तालुक्यातील असणारा हा एक नामांकित हिरा मैदानावरती आहे. राजू पाटेची गोलंदाजी तुम्ही पाहताय. जुन्नर तालुक्यातील नारंगावचा सितार आहे. एक तेजपुंज तार आहे. एक तगडा ताकदवान उंच पुरा गोलंदाज आहे. तर समोर किरण बेरड. व यावेळी चेंडू पाहायला मिळतोय. ऋषिकेश जोरे चुकी करतायत. क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार, वाईट प्लस चौकार, 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. पहा मित्रांनो, मैदानावरती ऋषिकेश जोरे यांच्याकडनं एक चुकी किती महागात पडते. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथं एका धावेला खूप महत्व आहे. इथं एका धावेमुळे कित्येक संघ पराभूत झालेत, कित्येक संघ स्पर्धेच्या बाहेर पडले. व यावेळेस किरण बेरडनं उडवलाय. इथे बॉल जाईल. वाघांची दाढ फोडला पाड. छत्रपतींचा चावा, षटकार साधावा. आम्ही कार्यक्रम करतो. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय धावपल कोते आणि स्कोर कार्डवरती धावा देखील ज्या मात्र बनवल्या जात आहेत. बासष्ट धावा 62 रन आपण पाहतोय धावपल कोते बनवले गेलेत. 63 धावा धावपल कोते आहेत. माफ करा 63 रन. 63 धावा धावपल कोते आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने युवा नेते अमोल शेठ बेंडाळे यांचं देखील शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला गेला. बॉल हवेत आहे. झहीर बाय कान डाऊन दी बॉल. इथे झेल सुटला गेलाय. कॅच इथे मात्र सुटला गेला. राजू पाटेचा प्रयत्न सुरेख होता. काय गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत होता. त्याने इथं फलंदाजाला बाद करण्यासाठी जाळं विणलं होतं, पण ते विणलेलं जाळं फाटकं होतं. झहीर बाय खान यांनी झेल सोडलाय. कॅच मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय. जीवदान मैदानावरती दिले गेले. त्याचप्रमाणे आपण पाहतोय पारितोषिक देखील येते. सन्माननीय बापू पानसरे यांनी कालिदास येळवंडे यांच्या वतीनं किरण बेरड बिग 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 सिक्सर, षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. पहा इथं मैदानावरती खूप मोठं आक्रमण चढवलं गेलंय. किरण बेरड छोट्याच्या बॅटमधून इथं चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत तुम्ही जर पाहायला गेलं, किरण बेरडनं मैदानावरती जे काय षटकार खेळले गेले, 3 षटकार 2 चौकार हे त्याच्या बॅटमधून खेळले गेलेत. एक संघाला तारणारी इनिंग पाहायला मिळते. संघाचा डाव सांभाळणारी इनिंग मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. इथं त्यांना मैदानावरती संघाचा डाव सांभाळलाय. बरीचशी जबाबदारी त्यांना आपल्या खांद्यावरती घेतली आहे. राजू पाटेवरती खूप मोठं आक्रमण केले गेले. 4 षटकार आहेत त्याच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा फुललेंचा ओव्हर पिच चेंडू होता. त्याला मात्र खोदून काढले. हेलिकॉप्टरमध्ये लँड करायचा होता. कार्पेटच्या साह्यानं जरूर चेंडू मात्र खेळलाय. 1 धाव बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथं मैदानावरती घेतले गेल्या.
किरण बेरड तुम्ही पहा, हरणाची गती, चित्त्याची चपळाई त्याच्या पायामध्ये आहे. खूप वेग आहे, खूप वेगवान आहे, खूप तेज आहे, खूप तत्पर आहे. त्या धावा तो मात्र वेगानं इथे पळून पूर्ण करतोय. इथून पुढील प्रत्येक षटकाराला संघ मालक अजितभाई येळवंडे यांच्या वतीनं 500 रुपये. यावेळी चेंडू मात्र खेळला आहे किरण बेरेडच्या बॅटमधून. सर्व बॅटनं फटका सुरेख आहे. धाव देखील घेतली जाईल. एक धाव बनवली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नकार. ओमकार पोकळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. षटक क्रमांक देखील मैदानात संपलं जाते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कृती स्कोर काढती. रन 74 धावा धावफल कृती आहेत. स्कोर काढती. 5 षटकांचा खेळ देखील मैदानात संपला गेलाय. शेवटचं षटक मैदानात बाकी आहे. इस लॉगर मध्ये आपण पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुक्यावरतून खास आपण पाहतोय मळवलीवरतून विकासजी तिकोने, सोपानजी ढाकोळ हे मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक मित्र परिवार आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आज उपस्थित होताना पाहायला मिळतोय. खराबाडी नगरीचे उद्योजक सन्माननीय ऋत्विक शेठ खराबी हे देखील मैदानात उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफल कृती आणि स्कोर काढती 74 रन 74 धावा धावफल कृती बनवल्या गेल्यात. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लॉगरमध्ये डेथ स्पेशालिस्ट कुणाला आणलं जाते, गोलंदाजीच्या मार्कावरती कुणाला निमंत्रित केलं की इथं धावा रोखायच्यात. एका बाजूला किरण बेरड, ओमकार पोकळे ही काय जोडी सुसाट वेगानं सुटली आहे. धावा त्या मैदानात बनवत आहेत. चौकार षटकारांचे फटाके फोडतायत. किरण बेरडला जुना टेनिकचा बॉल इथे आता फुटबॉल दिसू लागलाय. त्यानं अशा प्रकारे त्याच्यावरती आक्रमण केले. तो त्याच्या बॅटच्या भातातून खूप मोठमोठे फटके इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. प्रत्येक चेंडूची तो मात्र गोटी करताना पाहायला मिळतोय. चेंडूला फक्त सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय गोलंदाज भरत कर्डिले. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता, वेग होता, तेज होता, तत्पर होता. इथे मात्र काय एक चोरटी धाव मैदानात घेतोय. ओमकार पोकळेचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 22 रूपाने एक अतिरिक्त धाव तो मैदानात पळून पूर्ण करतोय. की इथं धावा येणं गरजेचं आहे. तर कशा काय येणार, वाईट, नो बॉल, लेग बाईज, बॅटच्या साह्यानं, चौकार षटकार, एकेरी, दुहेरी, तिहेरी इथं धावा बनवणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे का यानंतर टार्गेट सेट केलं जाईल, आव्हान समोर दिलं जाईल आणि जास्तीत जास्त आव्हान देण्याचा प्रयत्न अजितभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन, नियाजी 11 पुणे या संघाचा पाहायला मिळेल. का समोर देखील तुम्ही पाहायला गेलं तगडा ताकदवान संघ आहे, ज्यामध्ये फलंदाजी स्टार कास्ट आहे. अमोल घोडेकर आहे, राजू पाटे आहेत, ऋषिकेश जोरे आहेत. एक चांगला संघ जो मैदानात उभा केला आहे. अज्जू व्यापारी देखील आहे, दादा गायकवाड आहेत. आज या खेळाडूंचा भरणा जो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पलीकडे नियाजी 11चं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेस पास लोवर 1 गती परिवर्तन. इथे मात्र काय इथे फसवणारा चेंडू होता. ओमकार पोकळेला इथं मात्र चेंडूनं फसवलं गेलं. एक स्लोअर वन होता. धीमा गतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकवला घेतला. ही नजकत मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. भरत कर्डिलेची खासियत ही त्याची ओळख आहे. वेगावरती तो तर स्वार होतोच होतो, पण आधून मधून एखाद 2 फसवे चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये टाकतो. त्यापैकी एक आपण पाहिलाय. भरत कर्डिले इथं आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होत्या. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये डेथ स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे जरूर पाहिलं जातं. जुन्नर तालुक्यातील असणारा हा देखील एक नामांकित धीरा आहे. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर मैदानावरती पाहायला मिळतोय. मुख्य पंच इथे कळवत आहेत अविनाश धर्मशाले सर. लेगबायच्या रूपाने एक धाव आहे, एक अतिरिक्त धाव येईल. धावफल कृती स्कोर काढती एका धाव्याने वाढ होईल. 76 धावा जे की धावफल कृती बनवल्या जात आहेत. शेवटची षटक मैदानात आहे. किरण बेरड ऑन स्ट्राईक. संघ मालकांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. किरण बेरड ओमकार पोकळीसाठी. यावेळेस किरण बेरडच्या बॅटमधून चेंडू तर जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार. रोडवरती एक मॅजिक गाडी उभी आहे. त्यांना विनंती आहे ती गाडी तिथून काढून घ्या. तुमच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आपल्यामुळे त्रास होतोय. आपल्या स्वतःमुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची दखल आपण घ्या. तुमच्यासाठी पार्किंग आहे.
या मैदानाच्या समोरच्या बाजूला मुख्य व्यासपीठाच्या पलीकडे खूप मोठं पार्किंग आहे. तिथं तुम्ही तुमच्या 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग करा. का जो काय रस्ता आहे तो खूप छोटा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्या अशी कमिटीच्या वतीनं श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं आपणास विनंती आहे. किरण बेरड ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडू तर उडवलाय समोरच्या बाजूला. अचू बेपारी क्षेत्ररक्षण खराब. चेंडू फरार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण बेरड ब्रँडेड चौकार 4 धावा. पाहुणे मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनी त्याकडे माऊली येळवंडे यांची मॅजिक जी गाडी आहे ती विनंती असेल ती गाडी तिथून काढायची. धन्यवाद डीजे. किरण बेरड ऑन स्ट्राईक. नॉट आउट 49. 49 धावा. अर्धशतक जर पूर्ण केलं संघ मालकांच्या वतीनं 1000 रुपये. अजित भाऊ येळवंडे. ओ यावेळी चेंडून टॉपेत घेतलं. चेंडू हवेत. जहीर खान डाऊन दी बॉल. इथे नजर लागली. फलंदाज किरण बेरड बाद. ब्लॅक फॉर्च्युनर ज्यांची कोणाची गाडी असेल ती विनंती असेल ती रस्त्यावरती गाडी आहे ती गाडी तिथून काढा. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सकाळपासून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. माजी तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय संदीप शेठ पाडेकर देखील उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेठ बेंडाले हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते कैलास नाना कानूरकर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. उद्योजक आदरणीय समाधान शेठ येळवंडे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. माजी उपसरपंच किसन आनंदराव येळवंडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पोलीस पाटील आदरणीय राहुल शेठ फुडके हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. माजी उपसरपंच निलेश शेठ पवार हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. माजी उपसरपंच बाळासाहेब पानसरे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते खंडुआना जामदार देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते अजित शेठ फडके देखील उपस्थित आहेत. देखील मनपूर्वक स्वागत. तसेच रामदास भाऊ येळवंडे देखील उपस्थित आहेत. वैभव दादा दामदार, कैलास शेठ गुलाब येळवंडे, संदीप शेठ येळवंडे, वमररावजी फडके सामाजिक कार्यकर्ते हे सर्व मान्यवर आज वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेत सहभागी झाले. आशिष दादा येळवंडे उपसरपंच आदरणीय जितूभाऊ अल्हाट आज सर्व मान्यवरांचं श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने मानगाव निगोच्या चषकामध्ये मनपूर्वक मी स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच शुभागमन होते शिरसाट स्पोर्टचे ओनर अंबादासजी शिरसाट, अमोल शिरसाट यांचं देखील शुभागमन झाले. एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत, पेशन इंजिनियर आहेत, उपस्थित होत आहेत. अमोल शिरसाट यांचं देखील श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी हेतुचित सन्मान केला जातोय. अमोल शिरसाट यांना विनंती असेल त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सन्मान योगेश शेठ खराबी, अमोल शेठ पाचपुते, सागर शेठ पाचपुते हे देखील मान्यवर उपस्थित होत आहेत. या सर्वांचं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. तर जाव्यात मित्रांनो एक इनिंग एक डाव संपला. बनवल्या गेल्या 86 धावा, विजयासाठी बनवायच्या 87 धावा. आणि या धावा कशा प्रकारे बनवल्या जातात हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाव्यात अलंकारिक शब्दांचे बादशाह, शब्दांचे जादूगार नरेशजी डोमे सरांकडे. धन्यवाद. हॅलो 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 आज या मंचावरती क्रिकेटसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जे नाव चर्चेत आहे अमोलजी शिरसाट अर्थात अंबादास शिरसाट यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये देखील 2 टीम त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये प्राप्त झाल्या होत्या. काल शिरूरचा संघ देखील या मैदानामध्ये शिरसाट स्पोर्ट्स नावाने खेळला आणि आज देखील ओपन क्रिकेटमधील एक संघ शिरसाट स्पोर्ट्स नावाने या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. केवळ आपल्या स्पर्धेत नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये यावर्षी जेवढ्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला शिरसाट स्पोर्ट नावाने संघ दिसलेला आहे. विशेष म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील अमोल शिरसाट यांनी संघट दिलेले आहेत आणि सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून ते मोठा खर्च खेळाडूंसाठी करत असतात. मोठं प्रोत्साहन, मोठी उत्तेजना या टेनिस बॉल क्रिकेटर्सला त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेटर्सला ते देत असतात.
आज या ठिकाणी उपस्थित आहेत अमोलजी शिरसाट आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. माजी उपसरपंच सन्माननीय आशिष भाऊ येळवंडे आणि विद्यमान उपसरपंच सन्मान्य जितूभाऊ आल्हाट व सन्मान्य कैलास शेठ येळवंडे, सन्माननीय कालिदास शेठ येळवंडे, सन्मान्य स्वप्नील मराठे आणि सन्मान्य कैलास नाना काळोखे, कैलासराव कान्हूरकर या सर्व मंडळींना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती या आणि आपल्या शुभ हस्ते अमोल शिरसाट यांचा सन्मान करा. माजी सरपंच सन्माननीय आशिष भाऊ येळवंडे, विद्यमान उपसरपंच सन्माननीय जितूभाऊ आल्हाट, सन्मान्य स्वप्नीलजी मराठे, उद्योजक कालिदासजी येळवंडे, सन्मान्य कैलास शेठ कान्हूरकर या सर्व मंडळींना आम्ही विनंती करतो की आपण एक दानशूर असे क्रिकेट प्रेमी सन्मान्य अमोलजी शिरसाट यांचा सन्मान आपण करणार आहोत. चाहत्यांना प्रश्न पडू शकतो की रोज इतक्या संघांना एवढा मोठा ते खर्च कसा काय करतात. मलाही पडलेला हा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे की दानी हात हे केव्हाही पवित्र असतात. सहानुभूतीच्या 4 शब्दांपेक्षा दानी हात हे पवित्र असतात आणि अशा प्रकारचं खेळाडूंवरती भरभरून दान करणारे, खेळाडूंना भरभरून प्रोत्साहन देणारे अमोलजी शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने अमोल शेठ पाचपुते देखील उपस्थित होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. साईनाथ पाचपुते, रामदास पाचपुते, संकेत घनवट, बापू पाचपुते, भानुदास कावरे, सुदर्शन पाचपुते हा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे अतुलदादा पाचपुते देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. नियाझी 11 विरुद्ध मृत्युंजय 11 या 2 बलाढ्य संघांमध्ये मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पुणे शहरामधून सातत्यानं ऋषीदादा जोरी आणि अविनाशजी रामगुडे या 2 खेळाडूंनी या दोन्ही संघांची बांधणी केलेली आहे. सागर शिंदे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धर्मशाळा मला वाटतं सलमान शेख सरांचा इशारा येईल डेड बॉलचा. सागर शिंदे हा पुरंदरचा खेळाडू आहे. पुरंदरासारखीच भव्यता त्याची दिसते तुम्हाला त्याच्या शरीर यष्टीमधून आणि तितकाच काटक आणि तितकाच लढवय्या असलेला हा खेळाडू गोलंदाजीमध्ये तरबेज आहे. समोर आहे अज्जू पटेल, मॅन फ्रॉम बेल्हा, जुन्नर तालुक्यातला हा खेळाडू अज्जू पटेलने अज्जू बेपारी आहे. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलक 6 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजी मार्कवर. या स्पर्धेच्या निमित्तानं वैभव शेठ बेंडाले उद्योजक हे देखील स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि यानंतरचा होणारा सामना सोमनाथ शेठ कान्हूरकर फाउंडेशन पुणे अर्थात मुंबई SP मुंबई यांच्या विरोधात शिरसाट स्पोर्ट्स नाशिक. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय वैभव शेठ बेंडाले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर संघ मालक अजित भाऊ येळवंडे यांच्याकडून देखील हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर शिंदे, वैभवजी बेंडाले यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी सन्मान्य कालिदास शेठ येळवंडे, वैभवजी बेंडाले आणि आप्पासाहेब पाडेकर या 3 मान्यवरांकडून 5000 रुपयाचं बक्षीस लागोपाठच्या 3 विकेटसाठी. इथे षटकार. याच्याकडे सचिन शेठ येळवंडे यांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. बघा, विकेट हॅट्रिकसाठी मागणी केली जाते. मान्यवरांकडून, पाहुण्यांकडून मोठी मागणी आहे आणि मला वाटतं ती रक्कम आता जवळपास 8-9 हजारापर्यंत गेली असेल. सागर शिंदेकडून ही मागणी आहे, इतर सगळ्या गोलंदाजांकडून मागणी असेल, परंतु अज्जू बेपारी इथे जबरदस्त फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 12 धावा. पहिलं षटक अजून सुरू आहे, तर टार्गेट आहे 87 धावांचं. मोठं आव्हान आहे आणि आव्हान ओलांडण्यासाठी इथे तयार होईल तो
मृत्युंजय पुणे संघ. बॉल थेट आतमध्ये पाठवावा अशी खेळाडूंची मागणी आहे. तर प्लेइंग बॉल हा देखील महत्वाचा आहे. तो बॉल देखील मैदानामध्ये येतोय. पहिल्या षटकामध्ये बॉल जर हरवला तर आपण नवीन बॉल मैदानामध्ये घेतो. इथे सागर शिंदे गोलंदाजी मार्क वरती आहे. धावफलकावरती 12 धावा आपण इथे बघू शकतो. पहिल्या षटकामध्ये सागर शिंदे गोलंदाजी मार्क वरती. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, हातली कट चेंडूने घेतली. थर्ड मॅनला मयूर तिथे असावा. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवेल तो, धाव मात्र मिळू देत नाहीये. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 12 धावा. सागर शिंदे गोलंदाजी करत होता. अविनाश रामगुडे दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवेल हे देखील आपल्याला बघावं लागेल. तर बघा आपण बघतोय मॅच 87 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. तो मृत्युंजय पुणे संघाला. एक दमदार संघ ऋषीदादा जोरी यांनी बांधणी केलेला हा संघ आहे. सातत्यानं खुल्या गटामध्ये खेळतात आणि पुणे जिल्हा मर्यादित देखील खेळतात. चला विनंती असणारी टॉस साठी चला कॅप्टन. सिरसार स्पोर्ट्स नाशिक यांच्या विरोधात सोमनाथ कानूरकर फाउंडेशन मुंबई अर्थात SP. चला टॉस साठी कॅप्टन एसटी यायचं आहे. या सामन्याचा टॉस करतील माजी उपसरपंच आदरणीय आशिषदादा येळबंडे आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय चंद्रकांत दादा बेंडाले या मान्यवरांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे लॉंग ऑन सीमारेषेकडे कूच करतो. एक धाव. स्वप्नील अतिशय अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये केवळ एक धाव. धावफलकावरती 12 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. मगाशी आपण पाहिलं की ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी 13 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी विकेट हॅट्रिकची मागणी मोठ्या संख्येने झाली आणि विशेष म्हणजे त्यासाठी पारितोषिक देखील खूप मोठी लागलेली आहेत. माजी उपसरपंच आदरणीय बाळासाहेबजी पानसरे यांना देखील मी विनंती करतो आपण देखील टॉस करण्यासाठी पुढे यायचे. हॅट्रिक ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून आजच्या दिवशी हॅट्रिक नोंदवली गेली होती. त्याचं वर्णन निश्चित आपण करू. चेंडू आकाशामध्ये, नो बॉल इथे ठरवला जातोय आणि फलंदाज मात्र मैदानामध्ये नाबाद असेल. 2 धावा इथे मिळतात. धावफलक 13 वरून पुढे 15 धावावरती पोहोचेल. या ठिकाणी लोकप्रिय सलूनचे ओनर आदरणीय रविशेठ बंडू कदम यांच्या वतीने प्राइज आले. लागोपाठचे 3 षटकार कुणी खेळले आणि लागोपाठचे 3 विकेट जरी कुणी घेतल्या तरी 1000 रुपयाचे प्राइज आहे. यानंतर तुम्हाला बिग फाईट बघायची आहे. चेंडू वाईड असेल. हा
एक अतिरिक्त धावफलक परत एकदा पुढे 16 धावा या षटकामध्ये अतिरिक्त धावा जास्त पडत आहेत. पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते तिथे, परंतु त्यानंतर नो बॉल, त्याच्यानंतर परत वाईड बॉल, फ्री हिट पुढे सुरू राहणार आहे. डावखुरी हाताचा फलंदाज वसीम ऑन स्ट्राईक. वसीमचा हा फटका, गॅप मध्ये चेंडू आहे, डीप लॉंग ऑफ सीमा रेषेबाहेर 4 धावा. टॉस कोण जिंकलाय? सोमनाथ शेठ गानूरकर फाउंडेशन एसपी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बघा, आपण पाहतोय पहिलं षटक चांगलं ठरलं होतं, 12 धावा तिथे आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत निश्चित थोडीशी खराब गोलंदाजी, कारण कंट्रोल हरवलं होतं स्वप्नील कडून. एक नो बॉल, एक वाईड बॉल आणि त्यानंतर फुल टॉस चेंडूवरती वसीम शेखनं ठोकलेला एक घणाघाती चौकार. चांगली फलंदाजी. परत एकदा गोलंदाजीवरती स्वप्नील असणार आहे, तर स्ट्राईक एंडवरती वसीम असणार आहे. एक मोठ्या फटक्यांसाठी वसीम ओळखला जातो आणि पुण्यामध्ये त्यांनी क्रिकेट खूप चांगलं खेळलेलं आहे, एक दबदबा निर्माण केलेला तो फलंदाज आहे. अर्थात साताऱ्याला बिलॉंग करतो, मात्र पुणे शहरासाठी, पुणे जिल्ह्यासाठी सातत्याने खेळतो. स्क्वेअर कट चेंडू, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर कूच करतोय. गणेश संभाजी अळवंडे गॅलरीमध्ये 4 धावा. हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. यावेळेस मिड विकेटला गॅप तिथं आहे, परंतु क्षेत्ररक्षक तितकाच वेगवान. फेक पाहतोय खूप उशिरा नील किरण बेरड कडून. 2 धावा अज्जू बेपारी आणि वसीम शेख हे पूर्ण करतायत. या 2 धावांबरोबरच मृत्युंजयची धावफलक पुढे, धावसंख्या पुढे जाईल. 26 धावा, 26 लॉस ऑफ नो विकेट. पहिल्या गड्यासाठी चांगली भागीदारी, हळूहळू जम बसतो या दोन्ही फलंदाजांचा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं स्ट्राईक एंडला होता अज्जू बेपारी, तर या षटकामध्ये वसीम शेख. इथे चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक स्क्वेअरला, किरण बेरे डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच आणि इथे फलंदाज क्रमांक पहिला बाद वसीम शेख. पहिला फलंदाज इथे बाद होईल. चांगली सुरुवात, 2 चौकार. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय बबनरावजी तांबे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या वतीने श्रीनाथ क्रिकेट क्लब मध्ये जे काही मात्र खेळाडू आहेत या सर्वांसाठी स्पेशल गिफ्ट देखील असणार आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज अमोल घोडेकर. अमोल घोडेकरनं सातत्याने आंबेगाव तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे, परंतु खूप चांगलं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील एक ठसा उमटवलेला फलंदाज म्हणून अमोल घोडेकरची देखील ख्याती आहे. अज्जू बेपारी आणि अमोल घोडेकर हे 2 फलंदाज. ऋषीदादा जोरी यांनी सातत्यानं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील आपल्या संघामध्ये संधी दिलेली आहे. नारायणगावचा राजू पाटे देखील या संघामध्ये तुम्ही बघताय. आणि असे खेळाडू, ज्या खेळाडूंमध्ये खास गुणवत्ता आहे, अशा गुणवान खेळाडूंना घेऊन मृत्युंजय टीम अलीकडे खूप चांगला दमदार प्रदर्शन करताना आपल्याला बघायला मिळते. अज्जू बेपारी स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती अमोल घोडेकर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्वप्नीलला जाता जाता एक यश मिळालं वसीमच्या रूपानं. आता आकाश गोलंदाजी मार्कवरती. आकाश असेल तर स्ट्राईक एंडला अज्जू बेपारी. धावफलकावरती आहेत धावा 26. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं की 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. ओहो, भन्नाट वेग आहे. फुलर लेनचा चेंडू, फलंदाज समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपण इथे बघतोय. डॉट डिलिव्हरी सुद्धा इथे खूप महत्वाच्या असतील. पण परत एकदा गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवरती अज्जू बेपारीसाठी. फील्ड सेटिंग तुम्ही बघितलं तर ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षकांची रचना, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षकांचा चेंडू आखूड टप्प्याचा उंच उडतोय. क्षेत्ररक्षक अविनाश तिथे चेंडू खाली, जेल टिपला. अज्जू बेपारी बाद. दुसरा धक्का इथे मृत्युंजय कोथरूड संघाला. या ठिकाणी खेळाडूंवरती प्रेम करणारे ग्रामस्थ निघोजे आम्ही बघतोय. समालोचकांवरती देखील तितकंच प्रेम करतायत. उद्योजक कालिदासजी एळवंडे
यांच्याकडून तीनही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आम्ही उद्योजक कालिदासजी येळवंडे यांचं मनापासून आभारी आहोत. असं म्हणतात की जया नाम जान दान मोक्ष निधानाचे कारण. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आज आपण कलेवरती प्रेम करतो आहोत, खेळावरती प्रेम करतो आहोत आणि निश्चित एक वेगळं निघोजे गाव तुम्हाला बघायला मिळेल. अध्यात्माचा खूप मोठा वारसा असलेलं गाव आहे आणि या माध्यमातून आपण एक निश्चित चांगलं काम हातात घेतलेलं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय धावफलकावरती धावा 27 असतील. षटक क्रमांक दुसरं आकाश अप्रतिम गोलंदाजी करताना. तिसरं षटक आकाश आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती बळी आणि तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. तर राजू पाटे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला खेळेल राजू पाटे, नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे अमोल घोडेकर आणि गोलंदाजी मार्कवरती आकाश. आजचा दिवस क्रिकेटच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे, विशेष करून भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने. आज भारताचा गोलंदाज इरफान पठाण यानं पाकिस्तान विरुद्ध हॅट्रिक घेतली होती 29 जानेवारी 2006 रोजी. सलमान बट, युनिस खान आणि मोहम्मद युसुफ या 3 फलंदाजांना त्यानं सामन्याच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती बाद केलं होतं आणि 3 गडी बाद 0 अशी धावा पाकिस्तानची करून टाकली होती. आज तो दिवस आहे हॅट्रिक आणि इथे सुद्धा हॅट्रिकची खूप मोठी मागणी आहे. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवरती, राजू पाटे स्ट्राईक एंडवरती. या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. दिशा आणि टप्प्यावरती खूप चांगलं नियंत्रण आहे. त्याचबरोबर चेंडू स्क्वेअर लेगला खेळलेला हा फटका ओमकार चेंडूच्या समोर अडवतोय. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि धाव फलक पुढे पोहोचेल. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मृत्युंजय कोथरूड. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये अजून सुरू आहे आणि लक्ष मात्र खूप मोठं आहे. विजयासाठी तब्बल 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज आकाश तयार असेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खरं तर बॅकफुटवरती जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न फसला तिथे मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट. 1 धाव. धावफलक 1 ने पुढे पोहोचतोय. धावफलकावरती तुम्ही बघाल 29 धावा 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ संपला. आकाशची काय गोलंदाजी आहे. 3 धावा फक्त या षटकामध्ये. इतर गोलंदाज चांगले गोलंदाज इथे धावा खर्च करत असताना आकाशनं मात्र धावा रोखलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं त्यानं काटकसर केली, धावांचा पाठलाग करायचा प्रतिस्पर्धी संघाला आणि या परिस्थितीमध्ये जर एखादं षटक असं दुष्काळाचं आलं तर पुढे काय परिस्थिती होते. प्रेशर येतो, लोड येतो आणि मग हे आव्हान आवाक्याबाहेरचं ठरून जातं. स्वप्नीलला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून 87 धावा बनवायच्या असतील तर 58 धावांची गरज राहील राहिलेल्या 3 षटकामध्ये. 18 चेंडू 58 धावा. तसं पाहिलं तर या मैदानामध्ये या धावाही होणार नाहीत असं कोणी म्हणणार नाही. इथं जर 100 धावा सहजपणे बनवले जातात. अर्थात 100 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यशस्वी झालेला नाही, परंतु तरी देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत इथं 80 धावांचा पाठलाग झालेला आहे. 85 धावांचा पाठलाग झालेला आहे आणि बघायचे आता या सामन्यामध्ये या 87 धावांचा पाठलाग होईल का. 3 षटकामध्ये 58 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघाल स्वप्नीलला तर गोलंदाजी मार्कवरती आहे अमोल, फलंदाजी मार्कवरती आहे अमोल घोडेकर. उजव्या हाताचा फलंदाज अमोल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस परत एकदा बॅकफुटवरून सरळ ड्राईव्ह खेळला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफ वरून धावत येतोय, अडवतोय. 1 धाव इथे मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती आहे 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मृत्युंजय कोथरूड. राजेश पाटे मैदानामध्ये. मॅन इन क्रायसिस राजेश पाटे. मी बघितलेलं आहे की हा संकटमोचक आहे. ज्यावेळेस टीम अडचणीत असते राजेश पाटे उभा राहतो, संघाला जिंकून देतो. फिनिशर असलेला राजेश पाटे आज फिनिश करेल मॅच. उजव्या इष्टीच्या बाहेर निर्धाव चेंडू. अजून तो लयीत नाहीये, अजून तो रिदम मध्ये आलेला नाहीये, अजून बॉल बॅटवरती त्याचा मिडल होत नाहीये. थोडासा अडखळत खेळतोय, चाचपडत खेळतोय. परंतु मला माहिती आहे की राजेश पाटेच्या बॅटवरती जर चेंडू एकदा मिडल व्हायला लागला की मग तो गोलंदाजाला मैदानामध्ये ठेवत नाही. उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव टाकला जाईल. राजू पाटे ऑन स्ट्राईक खेळतोय. 4 चेंडू बनवली फक्त 1 धाव. यावेळेस राजेश पाटे हिट द बॉल
आउट ऑफ पार्क. षटकार राजेश पाटेच्या बॅटमधून. या फटक्यांसाठी ओळखलं जातं. तुम्ही जास्त वेळ राजेश पाटेला बांधून ठेवू शकत नाही. एखादा चित्रपटातला हिरो असतो, व्हिलन त्याला खुर्चीवरती बांधून ठेवतो आणि तो तसा दोरखंड तोडून बाहेर पडतो ना. राजेश पाटे केव्हाही हे दोरखंड तोडू शकतो. या मैदानामध्ये बघितल्या धावा आपण 36 धावा. विजयासाठी मोठं आव्हान अजून पार करायचंय. तब्बल 53 धावांची गरज राहील. माफ करा, 51 धावांची गरज राहील. मॅच जरा स्पीडअप करा. अजून एक मॅच याच्यानंतर पहिल्या फेरीची आहे. परत 3 मॅचेस आपल्याला खरं कव्हर करायच्या आहेत. तर हे सामने कव्हर झाले पाहिजे. 6 षटकांचे सामने आपण कव्हर करतोय. पहिला सामना संपल्यानंतर बराच वेळ मैदान मोकळं राहिलेलं होतं, त्यामुळं थोडासा डिले होतोय मॅचला. पण माझी विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करा. इतर मैदानांमध्ये जर 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकून होत असतील तर मला माहिती आहे इथं 36 मिनिटं लागणार आहेत. कारण 36 चेंडूंपैकी जवळपास 12 ते 15-20 चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात. हे आम्ही पहिल्या दिवसापासून बघतोय. आणि एवढे चेंडू बाहेर गेलेले आणून द्यायचे म्हटल्यानंतर वेळ निश्चित होणार आहे. आज पुण्यातले अत्यंत ताकदवान फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये दिसतील. पुन्हा एकदा राजेश पाटेसाठी हा निर्धाव चेंडू. स्वप्नीलनं अप्रतिम गोलंदाजी. सातत्यानं दुखऱ्या जखमेवरती मीठ चोळायचं काम स्वप्नीलनं केलंय. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत केवळ 7 आणि सगळे चेंडू 5 चेंडू खेळत राजेश पाटेने एक षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा एक किफायतशीर षटक स्वप्नील कडून. धावफलकावरती आहे 36 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. षटकारच आता या सामना वाचवू शकतात. 12 चेंडू मध्ये 51 धावा. जवळपास 8 षटकार इथं गरजेचे आहेत आणि या मैदानामध्ये तेही शक्य आहे. अमोल घोडेकर स्ट्राईक एंडवरती. लोअर फुलटॉस होता. सरळ चेंडूला खाली येणारा फुलटॉस होता आणि असा चेंडू मोठा फटका खेळणं हे सुद्धा अवघड असतं. या ठिकाणी निर्धाव षटकासाठी अजितदादा येळवंडे संघ मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. संघ मालकांची मागणी आहे निर्धाव षटक टाका. यावेळेस पुन्हा लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. या ठिकाणी प्राइज आले नरेश सर. उपसरपंच आदरणीय जितेंद्र भाऊ अल्लाट यांची देखील मागणी की हे षटक निर्धाव जावं आणि जितूभाऊंच्या वतीने देखील निर्धाव षटकासाठी 1000 रुपयाचं प्राइज. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजी ही फळे कापायची सुरी वाटत होती, परंतु त्यानंतरची षटकं आम्ही पाहिली गोलंदाजी तलवार झालेली आहे. चांगला फटका 4 धावांसाठी. अमोल घोडेकर कडून हा चौकार. खर तर चौकार हे कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. तुम्ही एक चौकार खेळणार 2 बॉल डॉट करणं आता परवडणार नाहीये. धावफलकावरती आहेत धावा 40. विजयासाठी अजून 47 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. चेंडू आकाशामध्ये उंच स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे खाली टिपला. सुरेख झेल आणि अमोल घोडेकर सुद्धा बाद. आज खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे सगळ्या आघाड्यांवरती अविनाश रामगुडे आणि त्यांच्या नियाजी 11ची. कारण फलंदाजी करत असताना या संघानं धावा बनवलेल्या होत्या. मागणी काय? थ्रो बॉल साठी चेक केला जाईल चेंडू. जर तो चेंडू थ्रो टाकला असेल तर मात्र पंच नो बॉल ठरवतील. आपण पाहतो 21व्या क्रमांकाचा जो नियम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनचा त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं कलम आहे नो बॉल फेकीसाठी. नाही दुसरा काय मग? हाईट. त्यांची मागणी होती 1 बाउन्सचा. पहिला बाउन्स दिलेला आहे का तुम्ही? नाही मग काय विशेष नाही ना. चला फलंदाज बाद होईल. हे खरं तर नियम समजावून घेणं गरजेचं आहे. चेंडू ज्यावेळी डोक्याच्या वरून जातो तो जर बॅट स्पर्श करत नसेल चेंडूला तर तो वाईड आहे. परंतु जर पहिला डोक्यावरून जाणारा चेंडू बॅटनं मारला असेल तर तो चेंडू चांगला आहे. हे लक्षात ठेवा. आणि तिथे 1 बाउन्स अलाउड असतो. आता पुढचा चेंडू जर छातीच्या वर असेल आणि फलंदाजाने तो मारलेला असेल तरी पंच तो नो बॉल घोषित करतील. कारण एकच बाउन्स तुम्ही एका षटकामध्ये टाकू शकता.
यावेळेस चेंडू खूप उंच आकाशामध्ये, किरण बेर्ड तिथे खाली पोहोचतोय, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राजू पाटे फटकेबाजी करतोय, धावफलकावरती आहेत 46 धावा. खांद्याच्या वरून चेंडू जात असेल तर तो बाउन्सर असतो, डोक्याच्या वरून जात असेल तर तो वाईड असतो. जवळपास 7 पोट नियम आहेत 21व्या क्रमांकाच्या नियमामध्ये. जो तिसरं कलम आहे फेकीसाठीचं, त्या फेकीचं कलमासाठी सुद्धा 7 पोट नियम आहेत. चेंडू अडवला तिथे, फेकला जाईल. धावफलकावरती पुढे आपण जाऊ शकतो. 47 धावा, विजयासाठी अजून 40 धावांची गरज राहील. 6 चेंडू 40 धावा. सामन्यावरती पकड मजबूत बनवलेली आहे. सिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध मृत्युंजय हा सामना तुम्हाला फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या ग्राउंडवरती तुम्ही बघितला असेल. 6 चेंडूमध्ये 36 धावा तिथे फटकावल्या गेल्या होत्या. आता ती वेळ मृत्युंजय कोथरूड संघासाठी आहे. 6 चेंडू आणि 40 धावा त्यांना फटकायच्यात. वाईड नो चेंडू बघावे लागतील. मयूर मतेच्या हातामध्ये चेंडू अविनाश रामगुडेने सोपवलेला आहे. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्तानं गोरखभाऊ येळवंडे आणि मनोज शेठ कान्होरकर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. मयूर मते गोलंदाजी करतोय आणि मयूर मतेच्या प्रत्येक विकेटसाठी भरतदादा येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आले. राजू पाटे स्ट्राईक एंडवरती. 6 चेंडू 40 धावा. पहिला चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी मयूर मते. खर तर गोलंदाजांना निश्चित प्रकार पहिले षटक सागर स्वप्नीलनं थोड्याशा धावा दिल्या होत्या, परंतु आकाशनं ज्यावेळेस त्या षटकामध्ये 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केला, तिथून पुढे गोलंदाजांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारली, आत्मविश्वास निर्माण झाला आणि प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि आत्मविश्वास हा कोरोना व्हायरसचा सारखा असतो. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. तुम्ही म्हणाल की आत्मविश्वास हा कोरोना व्हायरस सारखा कस काय? तो एकाला झाला ना तो दुसऱ्याला पण होतो, पुढे तिसऱ्याला पण होतो. धावफलकावरती आहेत धावा 53 धावा. राजू पाटे ऑन स्ट्राईक. शेवटचे 4 चेंडू टाकायचे मयूर मतेला. परत एकदा मयूर मतेच्या गोलंदाजीवरती राजू पाटेने चढवला एक शानदार षटकार. 6 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल आणि धावफलक दाखवतोय 59 धावा. मला वाटतंय ही फटकेबाजी काही षटकं अगोदर झाले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु या परिस्थितीमध्ये अशी फटकेबाजी करून उपयोग काय होईल असं वाटत नाही. नो वाईड चेंडूची वाट बघावी लागेल. पुढे खूप चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. धावफलकावरती आहेत 59 धावा. असं म्हणतात की दिवा विझल्यानंतर तेल टाकल्यानंतर काही उपयोग नसतो. शेतं जळून गेलेली आहेत, मग त्याला पाणी देऊन किंवा मग पाऊस येऊन उपयोग नसतो, परंतु तरी देखील सन्मान हा महत्वाचा असतो. पराभूत होत असताना देखील तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणं हे महत्वाचं आहे. चेंडू आकाशामध्ये, सीमारेषे बाहेर, 4 धावा. षटक सुरू आहे ते शेवटचं. धावफलकावरती धावा टोलवल्यात त्या 63 धावा. विजयासाठी 87 धावांचं आव्हान होतं. अजूनही जवळपास 24 धावांची गरज राहील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे डावातला. 24 धावा विजयासाठी अपेक्षित. आणि पुन्हा एकदा राजू पाटेचा षटकार. सामना संपलेला आहे. निश्चित राजू पाटेने शेवटच्या क्षणी निश्चित जोरदार प्रति आक्रमण केलं, परंतु विजय मिळवून देण्यामध्ये ते आक्रमण अपयशी ठरलं. नियाजी 11 शानदार विजय नोंदवतोय. विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करतो. तर मृत्युंजय कोथरूड संघ इथे दमदार प्रदर्शन आम्ही त्यांचं बघितलं, त्यांचं देखील इथे मनपूर्वक आभार. या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत की वाव. जे दोन्ही डगआउट आहेत ते डगआउट लगेच मोकळे करायचे. प्रेक्षकांना विनंती असेल